मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सध्या ज्योती चांदेकर ठरलं तर मग या मालिकेत काम करत होत्या। त्यांच्या पूर्ण आजी या पात्रावर प्रेक्षक अगदी खऱ्या-खुऱ्या आजीप्रमाणे प्रेम करायचे। ज्योती यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्व, नाट्य आणि मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते। ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर 17 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। ज्योती यांची मुलगी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे। अभिनेत्रीने आई असं म्हणत तिचं दुःख व्यक्त केलंय। तिने पूर्ण आजीचा एक फोटो शेअर करत असं लिहिलंय की नमस्कार, कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसंच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या 68व्या वर्षी आज 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय। तेजस्विनीने पुढे लिहिलंय की त्यांचे अंत्यसंस्कार उद्या 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी इथे होणार आहेत। शोकाकुळ तेजस्विनी पंडित, पौर्णिमा पंडित व संपूर्ण चांदेकर पंडित कुटुंबीय। पूर्ण आजीच्या अशा जाण्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे। आजच आम्ही एपिसोड पाहिला आणि पूर्ण आजीचा बदललेलं रूप पाहून खरंच खूप आनंद झाला होता आणि अशातच आज ही धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली, अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केलेल्या आहेत। ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे। गेल्या 2.5 वर्षांहून अधिक काळ ज्योती या ठरलं तर मग मालिकेमध्ये काम करत होत्या। याशिवाय सोशल मीडियावरही त्या विशेष सक्रिय होत्या। त्यांनी ढोलकी, पाऊलवाट, श्यामची आई, बिनधास्त, मी सिंधुताई सपकाळ अशा सिनेमात विविध भूमिका साकारलेल्या आहेत। याशिवाय सुंदर मी होणार, करायला गेले एक, वऱ्हाडी माणसं, स्वयंसिद्ध, बेईमान, राजकारण गेलं चुलीत, कथा अकलेच्या कांद्याची, आमदार सौभाग्यवती ही त्यांची काही गाजलेली नाटकं आपण पाहिलेली आहेत। ज्योती यांनी TTM मालिकेआधी त्यांनी छत्रीवाली तू सौभाग्यवती हो मालिकेमध्ये देखील काम केलेलं आहे। दरम्यान त्यांच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलेला आहे।